शांततेचा आवाज या कथासंग्रहातून, रत्नाकर मतकरी यांच्या कथासंग्रहातून मधुसूदनची बायको नावाची कथा. रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून मधुसूदनाची बायको नावाची कथा. मधुसूदन मला त्याच्या लग्नानंतर 4-5 महिन्यांनी भेटला होता. अर्थातच मी त्याला नवा संसार कसा चाललाय असं विचारलं. उत्तर द्यायला तो फारसा उत्सुक वाटला नाही. एकूणच बायकोविषयी बोलण्यात त्याला विशेष उत्साह नव्हता. अगदी परका माणूस असता तर मी तो विषय तिथल्या तिथं सोडून दिला असता. पण मधुसूदन तसा माझ्या जवळचा माणूस. त्याच्या दुखल्या खुपल्याची मला नेहमीच काळजी असायची. म्हणून मी जरा खोलात शिरत म्हटलं, हे बघ, तुझे काही प्रॉब्लेम्स असतील तर मोकळ्या मनाने सांग. बिलकुल संकोच करू नकोस. नाही रे, प्रॉब्लेम्स कसले? मधुसूदन घुटमळत म्हणाला. तसं विशेष काही नाही. रात्र कशी जाते? मी अधिक थेट प्रश्न विचारला. सो पण ठीक आहे, तक्रारीला जागा नाही. माझा जीव भांड्यात पडला. मी म्हटलं, मुख्य गोष्ट ठीक असेल तर बाकीच्या बारीकसारीक गोष्टी आपोआपच जमून जातील. 2 अगदी वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींनी एकत्र राहायचं तर सराव होईपर्यंत थोडा वेळ जाणारच. पिरियड ऑफ ॲडजस्टमेंट म्हणायचं हा. तशी ठीक वागते ती, पण छानदिष्ट आहे. एक डोक्यात घेतलं की घेतलं म्हणे लोक तिच्याकडे वाईट नजरेने पाहतात. मी म्हटलं, काही लोक पाहत असतील, पण सगळेच कसे पाहतील? त्यातून ही काही अशी मोठी सौंदर्याची पुतळी नाही. 4 चौघींसारखी आहे. 4 चौघींसारखी आहे झालं. हे शेवटचं तू तिच्याकडे बोललास? नाही. हे कसं बोलेन? पण तुझ्याकडे म्हणून सांगितलं. माझं मत, ती धुळ्याकडची आहे ना. मुंबईत पहिल्यांदाच आली म्हणून विचित्र वाटत असेल तिला. असेल, पण तेवढंच नाही. यात लग्नाचाही काहीतरी संबंध आहे. कारण ती म्हणते पुरुष इतके वाईट असतात. हे मला लग्नानंतरच समजलं. नुसते वाईट नाही, तिचा शब्द घाणेरडे. ते जाऊ दे, तू तिच्याशी चांगलं वाग म्हणजे झालं. मी मधुसूदनची कशी तरी समजूत काढली. पण आणखी 4-6 महिन्यांनी तो भेटला तेव्हा अधिकच त्रासलेला होता. म्हणाला, अलीकडे फारच चमत्कारिक वागते बघती. काय झालं? अरे, काल आम्ही सिनेमाला गेलो होतो. सिनेमा सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात ही म्हणते आपण सीट्स बदलूया. म्हटलं कशाला? तर म्हणाली नंतर सांगते. पण सीट बदलूया म्हणजे बदलूया. मी मुकाट्यानं तिच्या जागेवर बसलो आणि तिला माझी जागा दिली. 15 मिनिटांनी ही पुन्हा म्हणते, जागा का बदलली माहिती आहे मी? नंतर सांग. मी म्हटलं, कारण एव्हाना मी समोरच्या चित्रपटात चांगलाच गुरफटून गेलो होतो. चित्रपटाचा नायक अनपेक्षितपणे गुंडांकडून मारला गेला होता. आता त्याच्या भूताला खलनायकाचा डाव त्याच्यावर उलटवणं जमतं की नाही या काळजीत मी असतानाच ती म्हणाली, मी जागा बदलली कारण पाठीमागचा माणूस पुढे वाकून माझ्या कानाला हात लावत होता. एकदा डोक्याला पण लावला होता. ठीक आहे, मी म्हटलं. आता बदललीस ना तू सीट, मग समोर लक्ष दे. समोर कशी लक्ष देऊ? ती कळवळून म्हणाली, या सीटच्या पाठीमागचा माणूस मला पाय लावतोय. मी दहशतपूर्वक पाठीमागे पाहिलं. काळोखात माझ्या नजरेतला निषेध त्याला दिसण्याची शक्यता नव्हती, पण वळलेल्या मानेतली चीड कळायला हरकत नव्हती. खलनायकाचा डाव नायिकेला कळू न देण्यासाठी नायकाचं भूत शब्दशः जीवापाड प्रयत्न करत असतानाच ती पुन्हा एकदा फिसकारली. अहो, काहीतरी करा ना. पाठीमागचा माणूस मला एकसारखा पाय लावतोय. अशा वेळी आपण फारसं काय करू शकतो. पण मी
मागं वळून त्या हात लावणाऱ्या आणि पाय मारणाऱ्या अशा दोघांचा काळोखातच अंदाजाने वेध घेत म्हटलं, मिस्टर जरा नीट बसा की. काही वेळातच अचानक आईस्क्रीम कोनसकट कॅफेटेरियाची स्लाईड पडद्यावर आली आणि आम्हाला मध्यांतर झाल्याचं कळलं. थिएटरमध्ये दिवे लागले. मी उठून पाहिलं तर आमच्या मागे एक जोडपं बसलं होतं. हिच्या कानाला हात लावणारी एक स्त्रीच निघाली, पण पाय मारणारा मात्र मी त्याच्याकडे रोखून पाहत राहिलो. ही त्याला कळेल अशा रीतीने काहीतरी जंगली वगैरे बोलली. तो न रागवता आपल्या जागी उभा राहिला आणि मला म्हणाला, तुम्ही इथे बसून बघा. मी बसलो. त्याने सांगितल्यावरून पाय खूप लांबवून पाहिले, पण ते पुढच्या सीटवरच्या व्यक्तीला लागणं अशक्य होतं. मी त्या गृहस्थाची त्याच्या बायकोसमोर बेइज्जती केल्याबद्दल माफी मागितली. चित्रपट पुन्हा सुरू झाला. खलनायक नायिकेवर हुकूमत गाजवतोय आणि त्यामुळे मृत नायकाच्या जीवाचं पाणी होतंय. अशा प्रसंगात तिने लकडा लावला, चला आपण घरीच जाऊ. मला फार त्रास होतोय त्या पाठीमागच्या माणसाचा. मी काही बोलायच्या आधीच ती उठली आणि चालू लागली. मग मला बसून राहणं अशक्यच होतं. नायक नायिका संकटातून सुखरूप बाहेर पडत आणि ईश्वर मृतात्म्याला शांती देव अशा सदिच्छा व्यक्त करतच मी थिएटरमधून बाहेर पडलो. वाद घालायला नको म्हणून मी सिनेमा अर्धवट सोडावा लागल्याचं दुःखही व्यक्त न करता गप्पच राहिलो. पण तीच उलट मला म्हणाली, तुम्ही असं कसं हो? तो माणूस तुमच्या बायकोशी असे चाळे करत होता आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. दुसरा एखादा असता तर त्याने त्या माणसाला तिथल्या तिथे चांगल्या 2 सणसणीत लाफा चढवल्या असत्या. हे बघ, तुझा गैरसमज झालाय. तो माणूस तुला वाटतं तसं काहीही करत नव्हता. मी तिला परोपरीने सांगून पाहिलं. हेच लोक तुमच्या या भोटपणाचाच फायदा घेतात. असल्या पुरुषाचा काय उपयोग त्याच्या बायकोला? त्यानंतर मी एक अक्षरही बोलू शकलो नाही. तिचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा हातोडी मारावे तसे बसत होते आणि माझा नालायकपणा खिळ्यासारखा अधिकाधिक खोल रुजवत होते. या बाबी तशा क्षुल्लक, पण मधुसूदनच्या घरात त्या वर्षावर व्हायला लागल्या. त्याची बायको त्याला सतत जाणवून द्यायची की सगळं जग तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असतं आणि तिचा नवरा मात्र तिला कसल्याही प्रकारचं संरक्षण देत नाही. एवढंच नाही तर तो स्वतः त्या जनावरांसारख्या लघळ जातीचाच असल्यामुळे तो बरोबर नसताना तो इतर बायकांकडे तसंच कामुकपणे पाहत असेल याची तिला खात्री होती. तो पुरुषांना पाठीशी घालत असतो. अशा परिस्थितीत तिला आपलं कधी काय होईल याची खात्री नसायची. एकसारखी धास्ती वाटायची. मधुसूदन गिरगावातल्या एका चाळीत जुन्या वाडवडिलांपासूनच्या बिराडामध्ये राहायचा. आज ना उद्या त्याला ब्लॉकमध्ये जागा घ्यायचीच होती, पण गिरगावातली सोयीची जागा सोडून कुठंतरी उपनगरामध्ये 1.5 खोलीची जागा घेणं त्याच्या जीवावर आलं होतं. मात्र आता तेही करणं भाग होतं. त्याच्या बायकोच्या मते त्याचं बिराड जिन्याजवळ असल्यामुळे प्रत्येकाला त्यावरून जावं लागतं ही निव्वळ सबब होती. तिच्या मते तिच्याच निरनिराळ्या अवस्थांतल्या हालचाली न्याहाळण्यासाठी लोक नाना निमित्त काढून त्यांच्या बिऱ्हाडावरून जात. रोज पेपर न्यायला येणारे तात्या हे मधुसूदनच्या वडिलांना थोरल्या भावासारखे वाटत आणि आता त्यांचं वय बरंच होतं हे अगदी खरं असलं तरी त्यांची नजर बुभुक्षित होती आणि नीट दिसत नाही या सबबीवर ते तिच्या नको इतके जवळ उभे राहायचे. तिच्या हाताला हात लावून बघायचे. ती स्वतः एकटी भाजी आणायला सुद्धा खाली उतरत नसे, कारण रस्ते धक्के देणाऱ्या आणि अंगावरून हात फिरवणाऱ्या पशूंनी भरलेले होते. त्यामुळे सगळा बाजारहाट मधुसूदनलाच करावा लागे.
तरीही दारावर येणाऱ्या भाजीवाल्यांचा, दूधवाल्यांचा प्रयत्न कायम अंगचटीला जाण्याचा असतो, याबद्दल त्याने त्यांना समज द्यावी अशी तिची मागणी होती. अर्थात तुमच्यासारखा बुडा माणूस काय समज देणार त्या माजोरड्यांना, हेही ती त्याला 1000 वेळा ऐकवत असे. पण आता मात्र अगदी कळस झालाय. एके दिवशी मधुसूदन सांगत आला, हिच्या हट्टापायी चाळीतली जुनी जागा सोडली. तिथले मित्र, जुना शेजार सगळं विसरावं लागलं. आता रेल्वेमध्ये तास तास उभ्याने काढतोय. पण इतकं केलं तरी हिचं समाधान होत नाही. नव्या जागेत जुन्या चाळीतलं दुसरं कुणी येत नाही. पण अरे, प्रत्यक्ष माझे वडील ते नाही का येणार अधूनमधून, पण आले की ही त्यांच्या वाऱ्याला उभी राहत नाही. म्हणते उतार वयातल्या माणसांची नजर तर फार वाईट. तूच सांग, अण्णांविषयी असं बोललेलं मला खपेल का? मी खूप संतापलो. त्यावर तिने अर्थातच माझ्या पुरुषार्थाचा उद्धार केला. चांगलं 4 दिवस चाललं होतं आमचं भांडण. शेवटी मी ठरवलं. मधुसूदन म्हणाला, आम्हाला एकत्र राहणं अशक्य आहे. तिला माझ्याबरोबर सुरक्षित वाटत नाही आणि तिचे टोमणे आणि उघड धिक्कार एकसारखा ऐकून माझा स्वतःवरचा विश्वास उडत चाललाय. तू असं कर, मला एखाद्या चांगल्या वकिलांचं नाव सुचव. मला घटस्फोट घ्यायचा आहे. मी त्याला एकदम या टोकाला न जाण्याचा सल्ला दिला, कारण मॅरेज काउन्सिलर मित्राची एका मॅरेज काउन्सिलर मित्राशी त्याची गाठ घालून दिली. त्याने मधुसूदनला आपल्या बायकोला घेऊन यायला सांगितलं. त्याप्रमाणे ती दोघं काउन्सिलर भडकमकरांकडे गेली. एक्सक्यूज मी, भडकमकर मधुसूदनला म्हणाले, तुमची बाजू मी ऐकून घेतली आहे. आता तुम्ही बाहेर थांबा. मी तुमच्या मिसेसशी बोलून घेतो. नंतर आपण तिघं चर्चा करू. त्याप्रमाणे मधुसूदन रिसेप्शन रूममध्ये मासिक चाळत बसला. अशी जेमतेम 2 मिनिटं गेली असतील. 3ऱ्या मिनिटाला मधुसूदनची बायको धावत केबिन बाहेर आली. त्याला म्हणाली, चला आधी घरी. तुमचा हा भडकमकर महाभयंकर माणूस आहे. आता मी घाईघाईनं बाहेर आले म्हणून वाचले, नाहीतर तो माझा फायदा घ्यायला बघत होता. त्याचे डोळे, बाई ग, इतके हावरट डोळे मी आजवर कुणाचे पाहिले नाहीत. आता बोल. मधुसूदन मला म्हणाला, आता मी काय करू? तिला वकिलांकडे उगाच नेलंस तू. मी हताशपणे त्याला म्हटलं, तुझ्या बायकोला वकिलाची गरज नाहीये, डॉक्टरची आहे. कथा समाप्त.